डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले हे मराठी विभाग पुणे विद्यापीठाचे विभाग प्रमुख होते. या अगोदर ते बीड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ तिथले मराठी विभाग यात त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. ते पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अशा अनेक प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. एक चांगला माणूस, एक समीक्षक, एक लेखक, कथाकार, कादंबरीकार. हा 19 म्हणजे आता वयाच्या 70 पूर्ण झाल्यानंतर कोणत्या अंगाने समाजाकडे पाहतोय, कोणत्या अंगाने आपलं जी भूमिका आहे, विचार आहे, साहित्यात मांडतो आहे, हे पाहिलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी कविता हा फॉर्म स्वीकारलेला आहे. 70 नंतर वयाच्या ते आपल्या कवितेतून काहीतरी सांगू इच्छित आहेत. म्हणजे कवितेत ती नक्कीच ताकद असली पाहिजे. कमी शब्दामध्ये मार्मिकपणे आपल्याला एखादी गोष्ट सांगता आली पाहिजे किंवा कवितेतून सांगता येते. म्हणून त्यांनी हा फॉर्म स्वीकारला असावा असं मला वाटतं. म्हणून त्यांनी जो आता 2 ऑक्टोबर 2019ला दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. पुढच्या महिन्यामध्ये त्याला 1 वर्ष पूर्ण होईल. याच्यावर आपण बोललं पाहिजे आणि समकालीनतेच्या अंगाने थोडं बोललं पाहिजे, जेणेकरून आजच्या कवींना साहित्य विषयामध्ये जो वाचक आहे, साहित्यिक आहे, समीक्षक आहे, संशोधक आहे, त्याच्याशी एक वेगळा संवाद करण्यासाठी मी आपणापुढे आलेलो आहे. की नेमकं काय चाललेलं आहे समाजामध्ये. एक सहृदय कवी, विचारवंत, कुलगुरू, विभाग प्रमुख कोणत्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या घडामोडींकडे पाहतो आहे आणि आपल्या काव्यात मांडतो आहे. खरं म्हणजे त्यांची प्रस्तावना फार छोटी आहे, पण ती प्रस्तावना समजून घेतल्याशिवाय त्यांच्या कविता समजणार नाहीत. आणि त्यात ते सूत्र आहे, त्यात ते धागा आहे. बघा, कविता स्वतःच बोलत असते स्वतःबद्दल. तशी कवीबद्दलही, कवीच्या असण्याबद्दल आणि ताणतणावाबद्दलही, भोवतीच्या व्यवस्थेबद्दल तर ती बोलतेच बोलते. या साऱ्यातून ती माणसाच्या माणूस असण्याबद्दल सांगत राहते. कुठल्याही समाज आणि संस्कृतीमध्ये माणसाचे माणूस असणे हेच महत्त्वाचे असते. कुठल्याही समाज आणि संस्कृतीमध्ये माणसाचे माणूस असणे हेच महत्त्वाचे असते. या माणूसपणावर मळप दाटू लागले की साऱ्या संस्कृतीचा श्वास कोंडायला लागतो. त्यांचे निरीक्षण आहेत. माणूस पण धोक्यात आलं की समाज आणि संस्कृती धोक्यात येते. हा कोंडलेला श्वास कवितेतून मोकळा होतो आणि वाचकांशी संवाद साधत त्याच्या श्वासालाही मोकळेपणा प्राप्त करून देतो. म्हणून कवितेला निवेदनाच्या अस्तराची गरज नसते, अगदी कवीच्या 2 शब्दांचीही. कवीचा हा एक विश्वास आहे की कोंडलेला श्वास कवितेतून मोकळा होतो, वाचकांचाही आणि कवीचाही. म्हणजे कविता हा फॉर्म प्राचीन काळापासून आपल्याकडे आलेला आहे. सामाजिक कविता मराठीमध्ये फार जबरदस्त आहे. तोच फॉर्म डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले वापरत आहेत. आणि ते म्हणतात की बाबा माणसाचं माणूस पण नष्ट झालं की समाज आणि संस्कृती धोक्यात येते. हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या कविता ह्या सर्वसामान्य कवितांसारख्या कविता नाहीत. हो, हा कवी जरा वेगळ्या ढंगाचा आहे. त्यांच्या मूड्स हा पहिला काव्यसंग्रह 1976ला आला होता. त्यानंतर डायरेक्ट हा 1919ला फार वर्षानंतर त्यांचा काव्यसंग्रह आलेला आहे. कवीचे जे सूत्र आहे की माणूस पण हरवलं की समाज आणि संस्कृती धोक्यात येते, हे सूत्र धरून त्यांच्या कवितेचं वाचन करावं लागतं. या कवीचे काही महत्त्वाचे सूत्र आहेत. ते म्हणजे त्यांच्या काही कवितेचे एक कवी म्हणून काही स्थायी भाव आहेत. कोत्तापल्ले सर ग्रामीण चळवळीशी निगडीत असले तरीही त्यांच्यावर गांधी
कार्ल मार्क्स यांचा प्रभाव असला तरीही त्यांच्या कवितेमधून थोडा गांधींचा, पण त्या ग्रामीण मार्क्सवादी अशा कोणत्याही गटामध्ये किंवा प्रवाहामध्ये त्यांची कविता टाकता येत नाही, कारण ते माणूसपणाबद्दल बोलतायत. हे सूत्र लक्षात घेतल्यानंतर आणि ते कोणत्याही एका गटाच्या भूमिकेत आपल्या कविता मांडत नाहीत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण बराच वेळा मी पाहतो, चळवळीतल्या कविता मी पाहतो की दोन गट असतात, एक शोषित आणि शोषित. मग दलितांनी वेगळ्या भूमिकेत कविता आलं, माफ करा थोडी लिंक गेली होती. अशी कोणतीही भूमिका घेऊन एका गटाची डॉक्टर कोत्तापल्ले लिहित नाहीयेत. ही गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. त्यांची वैचारिक मांडणी भूमिका घेऊन आहे, ते ग्रामीण साहित्याची वेगळ्या अंगाने भूमिका घेऊन मांडत आहेत. पण कवितेमध्ये एक कवी म्हणून ती कोणत्याही एका गटाची भूमिका घेऊन लिहित नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांची कविता ही भूमिका लक्षात घेतल्यानंतर आपल्याला वेगळ्या अंगाने उलगडते. ही त्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर त्यांची ही कविता आपल्याला उलगडते, अन्यथा त्यांची कविता आपल्याला उलगडणार नाही. पारंपरिक अंगाने कवितेच्या अनुषंगाने आपल्याला ते पाहत आहे, ह्यात व्यक्तिकेंद्रीय आहे, ह्यात वाद नाही. त्यांची व्यक्तिकेंद्रित कविता आहे, पण व्यक्तिकेंद्रित म्हणत असताना स्व कशी आहे, कोणता त्यात व्यक्ती येतो, तर भांडवलशाहीने जर्जर झालेला व्यक्ती येतो. मी त्यांच्या काही कवितेचं उदाहरण घेणार आहे. चेहरा हरवलेली माणसं त्यात येत आहेत. लोकशाहीच्या नावाने हुकुमशाहीत राहणारी माणसे, अडकलेली माणसे त्यांच्यात येत आहेत. घराणेशाही, साहेबशाही, ह्यात बंदिस्त झालेली माणसं, दैवीकरण यात अडकलेली माणसं, गटातटात, मग तो विचारांचा गट असेल, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, गांधीवादी, जातीच्या, धर्माच्या, कोणत्या पक्षाच्या, गरीब श्रीमंताच्या, कोणत्याही स्तरामध्ये अडकलेली माणसं येत आहेत, परंतु कुणाचीही बाजू सर घेत नाहीत. धार्मिकतेच्या, बाबा महंत स्वामींच्या जाळ्यात अडकलेली माणसं येत आहेत. सत्व हरवलेल्या, चळवळ विसरलेल्या माणसांची कविता येते, त्यात तो माणूस येतो आहे. आणि एकच कविता बाईची आहे. म्हणजे सगळा हा शोषित वर्ग तो येतोय, परंतु त्यात सर कोणत्याच बाजूनी भूमिका घेत नाहीयेत. म्हणजे बराच वेळा आपण पाहतो की जो शोषक वर्ग आहे त्याच्यावर हल्ला केला जातो, विद्रोह, त्याला नकारला जातो, अनेक प्रकारची चितवणीखोर भाषा बोलली जाते. कोत्तापल्ले सर इथं कुठेही चितवणीखोर भाषा बोलत नाहीत, नाही, अजिबात नाही. तर हे शोषण काय आहे, कसं आहे, हे उलगडून सांगण्याचं काम कोत्तापल्ले सर करत आहेत. खरं आपण त्यांच्या काही कवितांचा दाखला घेत आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांची एक कविता आहे विषाणू नावाची. मी तुम्हाला 1 वर्षापूर्वी हा काव्यसंग्रह आलेला आहे. आता आपण सगळ्या कोरोना नावाच्या विषाणूच्या विळख्यात अडकलेलो आहोत. त्या काळी त्या सरांनी विषाणू नावाची कविता लिहिली होती. ती फार आत्ताच्या काळामध्ये, समकाळामध्ये फार मार्मिक आहे. आपण एकटे नसतो कधीच, आपल्या भोवती असतात माणसे, पशु पक्षी आणि झाडेही असतात, जीव असतात, जीवाणू असतात, विषाणू तर असतातच आसपास. विषाणू अटळ असतात, अमरही असतात, निर्गुण असतात, निराकार असतात. आधी सांगता येत नाही विषाणूंचा आणि अंतानंतरही असणारच आहेत ते. चराचराला व्यापून उरला आहे विषाणू, ब्रह्मांडाचे दुसरे नाव विषाणूच आहे. विषाणू लहरत येतात मंदिरांच्या कळसांवरून, मशिदींच्या घुमटांवरून आणि चर्चच्या घंटानादातून. फडकावत येतात आपापले ध्वज, तरी विषाणू दिसत नाहीत, कारण विषाणू अमूर्त असतात. विषाणू सतत येतात इतिहासांमधून, तत्वचर्चांच्या फोलकटातून. पोथ्या आणि पुस्तकांमध्ये तरी त्यांची वसाहत असू शकते. पुस्तकांना वाळवी लागली तरी मरत नाही विषाणू, अलगद दुसऱ्या पुस्तकांमध्ये शिरतात, कारण विषाणू अमर असतात. वेगळ्या पद्धतीने जो विषाणू आपल्या डोक्यामध्ये आहे, जो आपल्यातलं माणूस पण मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची प्रस्तावना लक्षात घ्यायची. माणूस पण कमी झालं की समाज आणि संस्कृती धोक्यात आली. पण धर्माच्या नावाखाली, गटाच्या नावाखाली, शोषणाच्या नावाखाली आम्ही आमचं माणूस पण
हरवून लढतो आहे. तो माझा शत्रू आहे, त्याला संपवण्याची भाषा मी करतो आहे. त्यासाठी मी राग द्वेष व्यक्त करतो आहे, सुडाची भावना व्यक्त करतो आहे, द्वेष व्यक्त करतो आहोत. सर तसे करत नाहीयेत, सर तसे करत नाहीत. तर हा विषाणू सगळ्यांना, एका कोणत्या पक्षाचा धर्माची बाजू घेत नाहीये सर. हा कसा विषाणू आपल्यामध्ये आलेला आहे त्या पद्धतीने सर काय करतायत, मांडणी करतायत. त्यांची भूमिका जी आहे ते तटस्थपणाची आहे. हा तुमचा स्थायी भाव आहे. तटस्थपणा हा सरांचा काय आहे, स्थायी भाव आहे. ते कधीही असं कोणत्याही गट तटाची बाजू घेत नाही, हा स्थायी भाव आहेच. अजून एक त्यांचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपहास. उपहासाची भाषा सर वापरतायत, उपहास भाषा वापरतायत. कदाचित पण हा उपहासातून विनोद निर्माण होत नाही, कारण हा सामाजिक दृष्टिकोनातून मानवतेच्या पातळीवर त्यांच्या कवितेमध्ये उपहास येतो. प्रत्येक कवितेत उपहास येतो. त्यात ते परत मार्मिकपणा आहे. त्यामुळे हास्य निर्माण न होता माणूस चिंतनशील होतो. त्यांच्या कवितेचे फार मोठा परिणाम आहे. ही कविता सगळ्यांसाठी आहे. बऱ्याच वेळा कविता विभागली गेल्यामुळे ती एका विशिष्ट प्रदेशाची गटाची राहते. तसं नाही, ही सगळ्यांना कविता आपली वाटते, सगळ्याला ती चिंतनशील करते. हा कवी वेगळा आहे. इथे कवी आपल्याला इतर कसं त्याच्या भावना, त्याचे दुःख, त्याचे चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने कवितेमध्ये येत असतं. कवीच्या सामान्य कवी तर आपले अनुभव सांगत असतो. मला असं मला झालं, माझं तसं झालं, माझा पहिला मित्र, हे की नाही, माझी आई, माझे वडील, हे त्यांचं चरित्र कुठं येत नाही ह्याच्यामध्ये कवितेमध्ये. त्यांच्या भूमिकेमध्ये कवी पसरलेला आहे. कवी असं दिसत नाही आपल्याला, कवी पसरलेला आहे, भूमिकेमध्ये पसरलेला आहे. कवीचे वैचारिक चरित्र येतं असं आपण म्हणू शकतो. या शब्दांच्या अनुषंगाने आपण त्याची मांडणी करू शकतो की कवीचं वैचारिक काय येत आहे, इथं चरित्र येत आहे, वैचारिक चरित्र. बघा, वळचण त्यांची कविता फार मार्मिक कविता आहे त्यांची. काळ काळ आसूड ओढण्याची तेव्हा गरज होती, तेव्हा आपण तहाचे पांढरे शुभ्र निशाण फडकावले आणि जाहिरात केली आमच्याच गांडूगिरीची. प्रबंधही लिहून काढले शंडपणावर. वेगळ्या पद्धतीने सरांचा जो रोष आहे, मला एक दिसलं की जो शोषणकर्ता आहे, शोषक वर्गावर सर काही जास्त भाष्य करत नाहीत. तो शोषण कसा करतो याचा उलगडा सर करतायत. परंतु जो शोषित आहे, जो त्या जाळ्यात अडकलेला आहे, त्याच्यावर सर भाष्य करतात की तो जाळ्यात कसा अडकलेला आहे, कशा पद्धतीने तो अडकलेला आहे. हो, किंबहुना बुद्धिजीवी वर्ग आपली भूमिका कशी नाकारतो आहे, आपली भूमिका कशी टाळतो आहे, तो कसा रंजनवादी होत आहे, तो कसा भांडवलशाहीमध्ये अडकलेला आहे, तो कसा आपला चेहरा विसरत चाललेला आहे. म्हणजे माणूस स्वार्थीपणामुळे, भित्रेपणामुळे, नाकर्तेपणामुळे, अज्ञानामुळे हे शोषण होत आहे. म्हणजे सरांचा रोष हा शोषण करणाऱ्यावर तर आहेच आहे, पण शोषण सहन करणारा म्हणजे अन्यायापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. हे जे सूत्र आहे, हे सूत्र सरांच्या कवितेमध्ये दिसून येतं की बाबा तू इतक्या संख्येने मोठा आहे, तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, पण तू स्वार्थी होत चाललेला आहे. तू भूमिका घेत नाही, तू चळवळीत येत नाही, तू नाकर्तेपणा चाललाय, तू गटातटात अडकलेला आहे, तू गटातटातच भांडत आहे. सगळे पुरोगामी गट हे युद्धखोर झालेले आहेत. गांधीवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, सावरकरवादी एकमेकांशी भांडत आहेत. म्हणजे पुरोगामी आहेत त्यांनी तरी एकत्र यावं, पण तसं होत नाहीये. इथं सर खंत व्यक्त करत नाहीत, कसलंही दुःख व्यक्त करत नाहीत, उलगडा करतायत. कारण सर मानवी भावभावनांमध्ये ह्यात दिसत नाहीयेत, वैचारिक अंगाने दिसतात. मानवी भावभावनेच्या अंगाने दिसले असते तर इथं कुठं काय आले असते, दुःख आलं असतं. हो, त्यांचं एक प्रकारचं त्रागा आला असता, राग आला असता, ती येत नाही. म्हणजे त्यांच्या कवितेचं फार वैशिष्ट्य आहे की ह्या गोष्टी येत नाहीत.
ज्या माणसाला कवितेमध्ये फार भावनिक करतात, ते येत नाही. पूर्ण वैचारिकता सरांची आपल्याला इथं दिसून येते. आपण त्यांच्या अजून काही वेगवेगळ्या कविता पाहूया, दृष्टिकोन पाहूया. त्यांची विद्रोहाची भूमिका नाही, मी तुम्हाला सांगितलं मी काय. आणि ते हताश होत नाहीत, विद्रोह नकार करत नाहीत, परंतु ते या बुद्धिजीवी माणसाला काहीतरी सांगू इच्छित आहेत. त्यांचं जे शीर्षक आहे, दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू. उपहास बघा फार छान आला यात. थोडी हळद घ्यावी, थोडे कुंकू, जमलेस तर अक्षदाही घ्याव्यात. शून्यात नजर खेळवून गंधाक्षदा उडवाव्यात विधिवत अवकाशात. आणि दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू, कडे कोट कोठे फट असता कामाने बारकीही. आता तुम्ही एवढं सांगून सुद्धा ऐकतच नाही. म्हणजे मला इथे नामदेव डसरांची कविता आठवते की बुद्ध, कबीर, फुले, शाहू आंबेडकर यांना गटाराचं मेन होल उघडून त्यात टाकावं. कारण ते बुद्ध, मास, फुले, कबीर होऊन गेले, तुकाराम होऊन गेले, पण लोक काय बदल झालाच नाही. मग ह्यांचा फायदा काय? म्हणजे डसरांची भाषा वेगळी आहे, ह्यांची भाषा वेगळी. ते काय म्हणतायत की तू विधिवत काय करून घे, आपला मेंदू काय ना लिंपून घे, बंद करून घे. का मेंदू विचार करायला थांबत नाही. आणि तू तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष देत नाहीये. तू तुझ्या विश्वामध्ये, तू तुझ्या नोकरीमध्ये, तू तुझ्या घरामध्ये, तू तुझ्या चैनीमध्येच अडकत चाललेला आहे. मग तू आपला मेंदू लिंपून घे. उपहास उपहास. असे झाल्याने काय होईल? शेवटचं कडवं फार चांगलं आहे. साऱ्यांचे सारे काही पटत जाईल, बचकभर तिखट मारले अलगत तरी गोड वाटत राहील. उपहास फार फार आहे ते. साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होऊन जाईल, म्हणून दोस्त हो, दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू कडेकोट. दोस्त हो. सर पुरोगामी चळवळीतले आहेत. पुरोगामी म्हणून घेणारी माणसं, विचारवंत म्हणून घेणारी माणसं आज काय करतायत? त्यांच्यात एकी होत नाहीये, ते एकत्र येऊन लढत नाहीयेत, नावं ठेवायला पुढे आहेत. हे सगळं सर काही जास्त बोलत नाही, कोणावर ताशेरे ओढत नाहीयेत. तो आपला मेंदू लिंपून घे. जर माणसाच्या समस्या माणसाने निर्माण केल्या असतील तर त्या समस्या माणूसच सोडू शकतो. पण माणूस माणसाला अंकित करण्यासाठी, माणूस माणसाला छळण्यासाठी, त्रास देण्यासाठी जेवढा मेंदू वापरतो तेवढा माणूस माणसाला सुखी करण्यासाठी वापरत नाही. माणूस मुक्त झाला पाहिजे. माणसाचं माणूस पण माणसाला जपता आलं पाहिजे. तशी समाज व्यवस्था पाहिजे, तशी धर्म व्यवस्था पाहिजे, तशी अर्थव्यवस्था पाहिजे. याची डिमांड कळत नकळत करणारा हा माणूस आहे. पण माणूस पण हरवलं की संस्कृती आणि समाज धोक्यात येते. आज समाज आणि संस्कृती धोक्यात येते. आज आपल्याला खुलेपणाने बोलता येत नाहीये, दबलेपणा आहे, भीतीचं वातावरण आहे. ह्या सगळ्याचं चित्रण सर वेगवेगळ्या अंगाने करतायत आणि आपल्याला सांगतायत की आपण कुठेतरी चुकतोय मार्मिकपणे, तटस्थपणे, उपासात्मक भाषेतून ते आपल्यावर वेगळ्या अंगाने संस्कार करतायत. डायरेक्ट सांगत नाहीयेत. एखादी गोष्ट ते उलगडून सांगतायत. शेवटी माणसाचे काय होते म्हणजे असताना आपण बनणारच आहोत, हे की नाही? तुमचं कोणते पुढे दिवस घालन, काय घालन, मग तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊन काय करता आहात, हे विचारलेले प्रश्न आहेत कळत नकळत. हे कोणत्या एका व्यक्तीला, एका गटाला, एका प्रवाहाला विचारले नाही, समष्टीच्या अंगाने सर बोलतायत. सर एक कवी म्हणून समजून घेणं हे फार सुखद घटना वाटली मला. मी सरांना फार वर्षांपासून पाहतोय. पण कवी म्हणून जेव्हा मला सर मी जाणून महसूस करू लागलो तेव्हा मला ती व्यक्ती फार मोठी वाटली. ती सर असे कोणत्या गटातटात कोणाचा द्वेष करणारा माणूस नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हे सूत्र विसरता कामा नये. माझा त्याच्या वाईट दृष्टिकोनाला विरोध आहे, त्याला नाही. आम्ही त्याला विरोध करतो आणि तो वाईट दृष्टिकोन तसाच राहतो. हे आमच्या व्यवहारात घडतं बघा. आणि किती प्राध्यापक एकत्र येतात तर नाही, किती प्राध्यापकांचे किती मित्र आहेत तर नाही. जास्त शिकला सवरला माणूस एकटा पडत राहतो, बुद्धिजीवी म्हणणारा माणूस. ह्या सगळ्यांची कारणं सर शोधतायत, सर उलगडा करतायत की असं का घडतंय, कशामुळे घडतंय, नेमकं चुकतंय कुठं.
तर ते हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. निखळ मानवी संवेदना त्यांच्यातून येत आहेत, वादच नाही. ढसाळांच्या कवितेचा जो आशय आहे तो त्यांच्या कवितेत वेगळ्या अंगाने येतोय, परंतु ढसाळांची शैली वेगळी आहे, सरांची शैली वेगळी आहे. इथे आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की सर फार वेगळ्या अंगाने बोलत आहेत, सर फार वेगळ्या अंगाने सांगू इच्छित आहेत. म्हणजे मी पाहतोय ना की प्रतिकात्मक भाषेत त्यांनी एकूण गुलामीचा इतिहास आपला सांगितलेला आहे. त्यांची समकालीनता जी येते ना, समकालीनता, ती समकालीनता तर आजच्या घडामोडी येतच आहेत, पण डायरेक्ट कुठं नाव येत नाही कोणाचं, कोणत्या पक्षाचं, धर्माचं, घटनेचं नाव येत नाही. त्याच्यासाठी सर प्रतिकात्मक भाषा वापरत आहेत. हो, म्हणजे भाषेचा फार सुंदर उपयोग. कारण एखादा शब्द आला, एखादा नाव आलं की त्याला मानणारी माणसं कळत नकळत आपले शत्रू होऊन जातात. माणसं न तोडता माणसं दुरुस्त करता येतील का, तर हो. त्याला उदाहरण सरांच्या कविता. माणसं न दुखवता, आम्ही माणसं दुखवतो बोलता बोलता सहज, आमची भावना ती नसते, पण आम्हाला ते शब्द वापरता येत नाही. सरांना शब्दांची ताकद चांगली माहिती आहे. म्हणून सर गुलाम होऊन गेलो. त्यांची कविता आहे बघा, छान. ते हळुवार पावलांनी आले, तेव्हा त्यांच्या पावलांची चाहूलही लागली नाही. आम्ही त्यांचे हसून स्वागत केले. त्यांचं वागणं, आमचं वागणं. शेवटचं फार चांगली गोळ आहे बघा. मग त्यांनी कसं कसं घडत गेलो, आम्ही गुलाम कसं होत गेलो. समकालीनच आहे. मग ते नशेत झुलू लागले. आता मात्र बुटांच्या खडखटाशिवाय काहीच ऐकू येईनासे झाले. आम्ही आपले सहज गुलाम होऊन गेलो, गुलाम होऊन गेलो. मधल्या कडोहर वेगळे आहेत. आम्ही म्हणजे कोण, तुम्ही आम्ही सगळे. या पृथ्वीतला जो माणूस आहे त्याची ही कविता आहे. म्हणजे गुलाम करणारा माणूस सुद्धा, त्यांनी सुद्धा विचार करावा की आपण कळत नकळत माझ्या अहमतेपोटी, माझ्या स्वार्थेपोटी मी माणसाला गुलाम करू इच्छितो. इतकी ताकद सरांच्या याच्यामध्ये आहे. कारण सर कुणाला भावनिक करत नाहीत, कुणाला द्वेष देत नाहीत, कुणाला नावं ठेवत नाहीत आणि डायरेक्ट कुणाचं नाव घेत नाहीत. त्याच्यामुळे ही कविता अशी म्हणजे मानवतावादी कविता, खरं म्हणजे मानवतावादी कविता फार जीवनमूल्य घेऊन येते. ही वास्तव मांडत, वास्तवाची कारणं सांगत, भूमिका घेत येणारी कविता आहे. तरीही अशी आहे. हे म्हणजे की तुकारामांची कविता फार साधी वाटते, पण ती लिहिणं फार अवघड आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, ह्यात कुठेही उपमा अलंकार नाही, साधी वाटते. नारायण सुर्वेची कविता फार सोपी वाटते, पण ती लिहिणं अवघड गोष्ट आहे. सेम तीच गोष्ट आहे. कोत्तापल्लेंची कविता वाचताना फार सोपी वाटते, पण त्या कवितेत गेल्यावर कळतं की कवितेचा आशय फार मोठा आहे. आशय फार मोठा आहे कवितेचा, फार पसरट आहे. एका विशिष्ट डबक्यामध्ये, विशिष्ट समूहामध्ये, प्रदेशामध्ये ती कविता थांबत नाही. ती समष्टीची होते. ती सनातन काळापासूनची धागे पकडते. ती इतिहास उलगडून दाखवते. ती स्पष्टीकरण करते, ती विवेचन करते. आणि कुठेही सर न दिसता, कुठेही अशी एकाविरुद्ध भूमिका न घेता, म्हणून सरांची कविता ही समष्टीची कविता होते. हा कवीच वेगळा आहे. मग आतापर्यंत आपण एखादा कविता कवी समजून घेणं, त्याच्या चरित्राच्या अनुषंगाने आपण कविता समजून घेतो. त्याला असं घडलं होतं की तो त्या समाजातून आलाय म्हणून ती कविता आहे, ते बाई म्हणून तिची ही कवितामध्ये संदर्भ आले. तसं येत नाही सरांचं कुठंच. जेव्हा माणसाचं मी पण नष्ट होतं आणि आम्ही पण सुरू होतं ना, तेव्हा हे शब्द येतात, ही भावना येते, हे दृष्टिकोन येतो. आणि कुणाविरुद्ध म्हणजे जगातलं दुःख जाणणारा माणूस कोणत्याही माणसासंबंधी वाईट बोलत नाही. ही एक अवस्थाच आहे. संत म्हणजे काय, ज्याला कुणी शत्रू नाही, कुणी शत्रू नाही. तीच गोष्ट आहे. शोषण कसं होतं, कोण शोषण करतंय, ह्यांचे शब्द कसे असतात, ह्यांचे हत्यार कसे असतात, हे कोणते डावपेच खेळतात, हे सगळं असं सांगताय त्यांच्या कविता वाचल्यावर. पण कुणालाही नावं ठेवत नाहीत, कुणाला नावं ठेवत नाहीत. जागं करण्याचं काम करतायत, जागल्याची भूमिका करतायत की नाही ह्याच्यामुळे माणसाचं माणूस पण, आणि ते कोणावर नाराज होत नाहीयेत. त्यांची भूमिका आहे की अरे वा, ह्या वागण्यामुळे माणसाचं माणूस पण नष्ट होतंय. आणि जिथं माणसाचं माणूस पण नष्ट होतं तिथे संस्कृती नावाची गोष्ट राहत नाही, तिथं समाज नावाची गोष्ट राहत नाही. साधं सूत्र, ते सूत्र. आणि कविता कवितेसंबंधी बोलते,
आणि कविता कवीसंबंधीही बोलते आणि कविता भवताळाच्या वातावरणासंबंधीही बोलते. सरांचं ते जे मनोगत आहे छोटंच, त्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करायची गरज नाही सर असं म्हणताय. पण सरांच्या कवितेवर जेवढं भाष्य करू तेवढी छोटी आहे. म्हणजे कविता कळूनही न अधिक कळल्याचा भास होतो. म्हणजे मला ते आलेली अनुभूती आहे. कविता पूर्ण वाचून झाल्यावर सुद्धा वाटतं की अरे आपलं काहीतरी राहिलेलं आहे. सरांचं अजून वैशिष्ट्य की सामान्य माणसापुढे काही प्रश्न निर्माण करतायत. त्यांचं मेंढरं काय अन डॅश डॅश आणि माणसं काय सेम. मेंढरं काय आणि बकऱ्या काय त्यांच्यासाठी काहीच करावे लागत नाही, फक्त दाखवायचा असतो एखादा सुरा, मग तर्राट पळतात एका रांगेत. आणि माणसांचे तरी नेमके काय असते? साधी गोष्ट आहे. शेवट फार चांगले त्यांनी. आणि जेव्हा कळतं तेव्हा त्याला कळतं की तो तिथेच आहे जिथे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत. मग तो चालत राहिला म्हणजे नेमके काय झाले? तो शिकला म्हणजे काय झालं? तो 21व्या शतकामध्ये आहे म्हणजे नेमकं काय? तो विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट विचारधारेच्या प्रवाहामध्ये आहे म्हणजे नेमकं काय? तो मेंढरासारखंच वागतोय, जराही बुद्धी न वापरता वागतोय. विस खांडेकर म्हणायचे आमचं राजकारण म्हणजे काय? एक मेंदू अनेक हात, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. हे सर्वत्र दिसतंय. माणसाला स्वतंत्र बुद्धी असते, त्या बुद्धीचा वापर त्यांनी केला पाहिजे. आपली मतं त्याला मांडता आली पाहिजेत, आपल्या भूमिका त्याला मांडता आल्या पाहिजेत. हा कळत नकळत ही कविता आग्रह धरते आहे. परिणामांच्या भाषेत बरं का कुठेतरी येत नाहीये, पण ते असं मांडतायत की त्याचा परिणाम असा होतो की ते अपेक्षा जातात माणसाकडून. माणसाने माणसासारखं वागावं आणि माणसाला बुद्धी आहे म्हणून लिंपून घ्यावा मेंदू. विचार चक्र चालू असतं तुम्ही झोपला तरी. म्हणून ते माणसाकडे वेगळ्या अंगाने बघतायत. माणसं कशी त्या बोवाच्या प्रचाराला फसतायत, इथल्या व्यवस्थेला फसतायत, त्याचा ते काय करतात उलगडा करतायत. म्हणजे असं कोणती असं एकच घटनेवर ते कविता करत नाहीत. ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शोषणाचे ते काय करतात उलगडा करतायत. सामील म्हणजे सामील व्हा, घोळक्यामध्ये सामील व्हा. घोळका वाढतोच आहे, थोड्या जागा शिल्लक आहेत, त्वरा करा. जाहिराताची भूमिका आहे, शैली आहे, जाहिरात असते ना शैली, त्या शैलीत ते बोलत आहेत. आणि ते स्वामींचे बिल्ले कसे असतात, त्यांचे झेंडे कसे असतात, आणि त्या मिरवण्यामध्ये माणसाला किती महानता वाटते. म्हणजे गुलामीत सुद्धा सुख कसं असतं आणि माणसं कशी वाहत चाललेली आहेत. त्या पक्षाचे त्या धर्माचे झेंडे हे काट्या कसे झालेले आहेत आणि हे युद्धोखर गट कसे तयार झालेले आहेत ह्याचा उलगडा सर करतायत. आणि पण कुठेही हताशपणा नाही आहे. आता मी काय करू? सरांचा हताशपणा एकाच ठिकाणी आलाय, तो अपवादाने आला असावा, मी ती पुढे पाहणार आहे. पण कुठे हताशपणा नाही. याला माणूस जबाबदार आहे आणि माणूस त्याला समजून सांगितल्यानंतर, त्याला आपलेपणाने, प्रेमाने, ममतेने, करुणेने सांगितल्यानंतर तो बदलू शकतो. हा सरांचा विश्वास आहे. तो विश्वास आहे म्हणून ही भाषा येते आहे. अन्यथा ही भाषा आली नसती. म्हणून सरांची कविता कोणत्या गटात मोडत नाही. त्याला लेबल लावता येत नाही. हो, आणि लेबल लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. पाहता पाहता पताकांची दाटी झाली, जणू वैष्णवांचा मेळाच जमला. साऱ्यांनाच नवा प्रकाश आणायचा होता, साऱ्यांनाच इथला अंधार घालवायचा होता. पाहता पाहता साऱ्यांनी वेढून टाकलेले मैदान. आता आवाज वाढले होते, आता झेंडे फडफडत होते, आता काट्या आणि तलवारी हवेत नाचत होत्या. सगळ्यांनाच हाकेच्या अंतरावर नवा प्रकाश दिसत होता आणि पुढच्या मैदानात मात्र दाटलेला काळोख आक्रंदत होता. सगळ्यांना प्रकाश पाहिजे म्हणजे काय? सगळ्यांना स्वातंत्र्य पाहिजे, सगळ्यांना लोकशाही पाहिजे, आणि एकमेकात भांडत बसलात. जात, धर्म, प्रदेश, पक्ष, प्रादेशिकता, आम्ही भांडत बसलो. कसले बुद्धिजीवी? कळत नगत हे प्रश्न विचारतायत सर, कळत नगत प्रश्न विचारतायत. तुम्ही यातून बाहेर पडणार का नाही?
पुढच्या माणसाला प्रेमाने, अहिंसावादीने, मानवतावादाने सांगणार का नाही? त्याला समजून घेणार का नाही? त्याची चूक त्याला तर्काच्या अंगाने, बुद्धीच्या अंगाने, आपण सगळे माणसं आहोत, आपण एकत्र राहिलो पाहिजे, एका बिंदूवर एकत्र आलो पाहिजे, या परिभाषेत सांगणार का नाही? युद्ध हा पर्याय नाही, संघर्ष हा अंतिम पर्याय नाही. एका युद्धातून दुसऱ्या युद्धाची बीज रवली जातात, हा इतिहास आहे. म्हणून म्हणतो की गांधींचा प्रभाव इथं फार आहे. गांधींचा प्रभाव फार आहे, कारण गांधींना आपण समजून घेतलं नाही. या अंगाने ते येते माणसाचं माणूस पण. खरं म्हणजे आपल्याकडे माणसाने कसं वागावं हे सांगणारे कविता फार येतात. हो, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. या शिक्षकी भूमिकेत सर लिहित नाहीत. नाही, अजिबात नाही. पण ते चरित्र ही त्यांची कविता फार वेगळ्या अंगाने येते. फार मोठी कविता आहे, पण त्यातले काही कडवं मी तुम्हाला मुद्दाम मला वाचावं असं वाटतंय. तुमचे अधिकारी नाही सांगू शकत की तुम्ही कसे आहात. फार छान कविता आहे बघा. तुमचे अधिकारी नाही सांगू शकत की तुम्ही कसे आहात, आणि सहकारी तर नाहीच नाही. फक्त सांगू शकतील तुमच्या कार्यालयातील शिपाई, झाडूवाले. आणि तुम्ही शेतकरी असाल तर तुमचे बैल, आणि तुम्ही व्यापारी असाल तर तुमचे वजन काटे आणि किर्द खतावण्या. आणि तुम्ही कोणीच नसाल तरीही सांगतील की रस्ते, गल्ल्या, चौक आणि नाक्यावरील हॉटेली. आणि तुम्हाला बघून रस्ता बदलून जाणाऱ्या पोरी. आणि कुणीही सांगेल की तुम्ही कसे आणि कोण आहात. तुम्ही तुमच्यापेक्षा, तुम्ही तुमचा शिपाई तुम्ही कसा सांगू शकाल. तुमचा अधिकारी सहकारी नाही, तुमचं कौतुक करतील. तुम्ही आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या कमी असलेला माणसाशी कसं वागता आहात याच्यावर तुमचं चरित्र अवलंबून आहे. साहेबाला तुम्हाला सलाम करावाच लागेल, पण जो तुम्हाला साहेब म्हणतो त्याच्याशी तुम्ही कसे वागता. फार छान छान निकष त्यांनी सांगितले माणूसपणाचे. फार तात्विक जीवनमूल्य वगैरे वगैरे त्या भानगडीत सर पडत नाहीत. ते शब्द बंबाळपणा कुठेच नाही. आपल्याकडे ते फार एक लाटच आली, शब्द बंबाळपणा. मोठे मोठे शब्द वापरायचे आणि फार भूमिका कुठंच नाही आहे. तुमचा नोकर सांगेल, तुम्ही शेतकरी असाल तुमचा बैल सांगेल, तुम्ही व्यापारी असाल तर तुमचं खतावण्या सांगतील, तुम्ही कोणीच नसाल तर तुमचे चौक रस्ते सांगतील. वेगळ्या अंगाने ते तुमच्याकडून अपेक्षा करत आहेत. माणसाकडे माणूस म्हणून पहा, त्याचं पद, पैसा, जात, धर्म न पाहता पहा. सहज म्हणजे ह्याच्यावर भाष्य करताना या गोष्टी येत आहेत. सर कुठंच असं त्या अंगाने बोलत नाहीये. म्हणून हा कवी आजच्या परिप्रेक्षेमध्ये फार वेगळा आहे. म्हणजे ह्या कवितेकडून फार शिकण्यासारखं आहे. ह्यांची शैली तुम्हाला घेता नाही आली, त्यांचा दृष्टिकोन प्रत्येक कवीने घ्यावा या मताचा मी आहे. तुम्हाला खरंच समाज बदलायचा असेल तर सरांची भूमिका, सरांचा दृष्टिकोन, कोणत्या गटाचे तुम्ही बाजू घेऊ नका. म्हणजे आम्ही फार चांगले म्हणजे तोही वाईट, आणि ते वाईट त्या संबंधी वाईट बोलण्यामध्ये टाळ्या मिळतील. तुम्हाला मंचावर टाळ्या फार मिळतील. त्यांना हिसकाच दाखवू, आम्ही काही कमी आहे का, टाळ्या मिळतील. पण तेही आपली भावंडे आहेत. आपल्या चुकांसंबंधी आपण जास्त बोला. आपण कसं परिवर्तन करू शकतो या संबंधी जास्त बोला. त्याची गरज आहे आपल्याला. आपल्यातलं माणूसपण जपण्यासाठी बोला. इतरांना माणूसपण कसं वागवायचं याच्यासाठी बोला. विरोध करणं सोपी गोष्ट आहे. त्यांच्या साहेबांच्या कविता नावाची त्यांच्या कविता बघा. जळी स्थळी काष्टी पाशाणी, साहेब झळके अंतराळी. वरती साहेब, खालती साहेब, साहेब इकडे तिकडे. साहेब संस्कृती आली. म्हणजे जे युगानुयुगे जे होती ना शोषणाची परंपरा, साहेब मला जोड्यात वागवा, ही जी दृष्टिकोन आहे आता आल्या माणसामध्ये. काय म्हणजे साहेब अपरिहार्य आहेत त्यांचे हसणे, अपरिहार्य आहेत त्यांचे पोस्टर्स रस्तोरस्ती, चौकात. म्हणजे साहेब हसले सगळे खुश, साहेब नाराज सगळे नाराज. कुठे लोकशाही. म्हणजे साहेबांच्या अंगाने सरांनी 2-3 कविता लिहून काढल्यात. आज प्रत्येक कॉलेज घ्या, कोणतंही कार्यालय घ्या,
कोणती कंपनी घ्या, साहेबाला खुश करणं म्हणजे माझी नोकरी. मला कोणा एका व्यक्तीसमोर बोलायचं नाही. समष्टी आमचा दृष्टिकोन झाला आणि त्याला आम्ही शहाणं म्हणतोय. आज तुला वर जायचं असेल ना तर साहेबाची मर्जी राहा. त्याला आम्ही आज म्हणजे स्किल म्हणतोय, चतुराई म्हणतोय. माणूस पण हरवत चाललाय तुमचं. माणूस पण हरवत चाललाय. तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहा, सगळ्यांची एकनिष्ठ राहा, सगळ्यांची चांगलं वागा. म्हणून सर हे वेगळ्या, आता हा रोगच आहे. मग आम्ही हा रोग आहे म्हणणार का नाही? म्हणजे साहेबांनी कोणताही पक्ष बदलला आम्ही साहेब मागं. अरे तुझं राजकीय मत त्या माणसावर कसं काय असं अवलंबून? तू कितीही विद्वान असू द्या, कुणा पण नतमस्तक व्हायचं नाही. स्वाभिमान फार मोठी गोष्ट आहे. आम्ही नतमस्तक होण्यासाठी तयारीच आहे आमची. कधी पाया पडतोय साहेबाच, कधी साहेबावर फोटो काढतोय, कधी साहेबाला कार्यक्रमाला बोलवतोय. म्हणजे आमचा आम्ही मेंदू घाण ठेवला की काय? याच्यावर आम्ही बोलणार का नाही? ही आजचा रोग आहे. हा पॉप्युलर रोग आहे. घराणेशाही असेल, आम्ही त्यांना जय म्हणतोय. इथे शिकलेल्या सवरलेला चांगला माणूस निवडून येऊ शकत नाही, गुंड येऊ शकतो. ही आमची लोकशाहीची पिछाहाट आहे. हे सगळ्यांच्या अंगाने सर भाष्य करतायत की आम्ही चाललोय कुठं, आम्ही करतोय काय, आम्हाला मिळवायचंय काय. माणूस म्हणजे काय? तो स्वाभिमानी आहे, डोकं लावणार आहे. काय त्यांचे भर दुपारी लोकशाहीच्यावर मार्मिक असं घराणेशाहीवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तीच घराणे वेगवेगळ्या पक्षांच्या अंगाने येत आहेत. पक्ष तुम्हाला कळलं असेल, पक्ष हा तर फसवाच आहे. नुसत्या उड्या मारतायत लोक. तुमच्या आमची भावनिक खेळत आहेत. विकासाची भाषाच बोलायची नाही. आजचा मीडिया तुम्ही बघत असाल सर त्या अंगाने बोलतायत, सूचित करतायत मार्मिकपणे, कशावरही बोट न ठेवता. आणि सगळीकडे घडतंय. जय अडकलेले आहेत. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. ही जाणीव करून देण्याचं काम पण उपासात्मक. सरांची शैली तशी आहे. दैवशरणता असेल, त्यांची संवादी शैली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मी त्यांच्या शैलीकडे येणारच आहे. त्यांची कविता मला फार आवडते बघा. धमकावून धीर देणे हा त्यांचा मंत्र होता. धमकावून धीर देणे हा त्यांचा मंत्र होता. वनवा लावणाऱ्या लोकांचा शांततेवर पूर्ण विश्वास होता. 8 ओळींची कविता आहे. वनवा लावणाऱ्या लोकांचा शांततेवर पूर्ण विश्वास होता. शत्रू कोण मित्र कोण कळलं पाहिजे. हो, ते म्हणतायत ना की मी जेव्हा शोधायला लागलो तेव्हा माझ्या मेंदूमध्ये माझा शत्रू सापडला. मी जेव्हा शोधायला लागलो माझ्या मनामध्ये शत्रू सापडला. म्हणजे बाहेरचे शत्रू आणि आतले शत्रू दोन्ही शत्रूंच्या अंगाने सर बोलतायत. फार महत्वाची गोष्ट. शत्रू आपल्या आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. बाहेरचा शत्रू दाखवता येतो, त्या उघड बोलता येतं. आतला जो शत्रू आहे त्या संबंधी काय, स्वतःला शुद्ध करून घेण्याची भाषा सर करतायत. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः माणूस होत नाहीत तोपर्यंत तुम्ही इतरांशी माणूस पण वागणार नाही. हो, काही माणसं लायकीचीच नाही, अजिबात नाही. काय त्यांची पात्रता असते पण लायकी नसते. पात्रता असते, विशिष्ट परीक्षा पास झाला, अमुक झाला, वकील झाला, डॉक्टर झाला, प्राध्यापक झाला, पात्रता आहे. लायकी कमावी लागते. आणि लायकी कमवण्यासाठी सातत्याने स्वतःला शोधावं लागतं, स्वतःला सातत्याने शुद्ध करावं लागतं. ते आपल्याकडून होत नाही. सर त्या अंगाने प्रयत्न करतायत, त्या अंगाने तुम्हाला सांगतायत की बाबा तुम्ही बदललं पाहिजे, तुम्ही त्या अंगाने बदललं पाहिजे. त्यांची मी हमेशा तुम्हाला म्हणतो की त्यांची आपण पुढे येणार आहोत. मित्राशी संवाद ही कविता मुद्दाम मी तर घेणार आहे. खरं म्हणजे एकच अशी कविता आहे सरांची की ती एका विशिष्ट गटाच्या अंगाने येते. आता ती काय येते आहे, ती समकाळाचा संदर्भ असावा. म्हणजे देशीवादाला सरांचा विरोध आहे हे सगळ्याला माहिती आहे. नेमाड्यांचं कुठं नाव नाही आहे, देशीवादाचं कुठं नाव नाही आहे, पण रोख त्या अंगाने आहे. मित्र म्हटल्या कारण ते एक काळी एका चळवळीत काम करत होते. बघा फार छान कविता त्यांनी म्हटलेली आहे. मित्रा, सर्व बाजूंनीच काळोख दाटून येतो आहे. आजूबाजूचे छोटे छोटे तारेही कोसळून पडतायत
आणि तू तर हात धरून एकेकाला काळोखाच्या वाटेने निघाला आहेस. तू तर त्या वाटेने चाललायस, इतरांना घेऊन चाललायस. तुझ्या इशाऱ्यांनी भुलून तुझे बोट धरून हे भावूक डोळे तुझ्या मागे मागे येत आहेत. त्यांना अजून खूप खूप वाट चालायची रे. रे आले सरांचं. इथे पहिल्यांदाच कुठंतरी त्यांची भावना वेगळ्या अंगाने येते. रे, वाट चालायची रे. तुझ्या शब्दांची जादू भान हरवून टाकणारी तुझी आणि त्यांचीही. तुझा प्रत्येक शब्द वेदवाक्य त्यांच्यासाठी. विष हेच अमृत आहे म्हणशील तर तेही हो हो म्हणत राहतील. आणि तुझ्या तडजोडींनीही दिपून गेले आहेत त्यांचे डोळे. तू तडजोड करतो आहेस आणि त्यांनी त्यांचा मेंदू काय घेतलेला आहे, शिवून घेतलाय. म्हणजे फक्त पक्षांमध्ये असं नसतंय. साहेब म्हणाले, आमचे आमदार म्हणाले, आम्ही तसं करणार. ह्या साहित्यिकांमध्ये तसे गट आहेत. आमका साहित्यिक असा म्हणला का मी तसं म्हणणार. मनोज जाधवांचं एक वाक्य आहे, जे कळपत नसतात त्यांचे मार्ग वेगळे असतात. कळप झाले तो इथं. विचारांचे कळप, साहित्यिकांचे कळप, पक्षांचे कळप, धर्मांचे कळप, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ते शेवटचं फार त्यांचं कडवं, कविता फार दीर्घ आहे. मित्रा, तुलाही माहीत आहे, भरजरी पताकांच्याही चिंध्या चिंध्या होतात आणि शिरोधार्य ग्रंथही पायदळी तुडवले जातात. तुझ्या मित्रा, लक्षात ठेव आणि निर्णय घे. या उंदरांचं करायचं काय. शेवटी सर जरा टोला मारलाय थोडा. या उंदरांचं करायचं, त्यांच्या मागे गेले जे माणसं आहेत त्यांना सर काय म्हणतात, या उंदरांचं करायचं काय. तुला मी समजून सांगू शकतो, पण जे आंधळेपणाने तुला शू करतायत त्यांचं करायचं काय. तुलाही ते माहिती आहे. त्याचा दुसरा भाग त्याने अंतिम लढाई म्हटलेला आहे. काय म्हणतात की तुझी जी लढाई आहे, शेवटी काय झालं, कुऱ्हाड मात्र आपसुकच कोसळली त्याच्या छातीवर. शेवटी आता काय का नका, पुन्हा अंधाराची वाट, काळोखाची वाट लोक धरणार नाहीत. काळोख आहे तो दिसत नाहीये, त्यांना तो जाणवत नाहीये. आम्ही लोकांना साहेब म्हणतोय, हा काळोख आहे. आम्ही साहेबासाठी जगतोय, हा काळोख आहे. आम्ही घराणेशाही जगतोय, हा काळोख आहे. त्यांना कळत नाहीये. पण हा जो काळोख आहे, जो पुन्हा जाती व्यवस्थेचा, वर्ण व्यवस्थेचा, काय लिंगभेदाचा पुरस्कार करतोय देशीवादाच्या नावाखाली, तो मात्र उघड सर त्याला विरोध करतायत. म्हणजे इतर कोणत्याही कवितेमध्ये तसा देशीवाद हा उल्लेख नाही, पण ती कवितावर संदर्भ करतो आपल्याला की ही नेमाड्यांच्या कृतीच्या अंगाने सरांनी केलेली काय आहे, कृती आहे. सर एका ठिकाणी हातबल झालेले, म्हणजे हातबलचा सूर आलेलं मला दिसला. तर खरं म्हणजे अपवादच कविता आहे असे मला वाटतं. कोठून हालती सूत्रे, काय कोठून हालती सूत्रे, कोठून हालती सूत्रे आणि कोठे सिंहासन, विना कडाडे आसूड वळ मात्र पाठीवर. कुठून सूत्र हालतायत, कुणी आसूड मारलाय कळत बी नाही, पण वळ मात्र पडलेला आहे. जागोजागी ठेकेदार बैसविले कधी कुणी, भली थोरली ही रांग उभे विकाय इनाम. ठेकेदार बसवलेत आणि लोक आपले इनाम विकायला चाललेत. चांगली चांगली माणसं, अधिकारी माणसं, आज आपण पाहतोय न्यायव्यवस्थेत सुद्धा माणसं विकत चाललेली आहेत. माणसाचा भरोसा नाहीये, मीडिया विकला गेलेला आहे. आपण असं बोलतो. ही फार भयानक परिस्थिती आहे. आणि ते फार बघा, कोण कुठला अगस्ती उभा ठाके काठावर, त्याच्या धाकानेच झाला सारा सागर कोरडा. करू तरी काय आता, कोठू कैसा पैल तरी, गाठू कैसा पैल तरी, गंजलेली शस्त्रे माझी, नाव तुटकी सछिद्र. हे तर थोडे हातबल आहेत सर, की हे सगळं इतकं भयानक आहे की माणसं आपले इनाम विकायला चाललेले आहेत, रांग लावत चाललेले आहेत. सर हातबल झालेले आहेत. करू तरी काय आता, गाठू कैसा पैल तीर. थोडा एकाच ठिकाणी हातबलता येते, तेही ओझरती येते. कारण सर असे कुठे हातबल होत नाही आहेत. हे त्यांची एक आहे. खरं म्हणजे सरांची कविता म्हणजे माणसांची कविता आहे, मानवी वर्तनाची कविता आहे. त्यांची बाबुराव कविता फार मोठी, 3 कविता. बाबुराव म्हणजे आजचा माणूस कसा वागतोय, तो कसा विश्वात रमतो आहे, तो कसा सगळ्या गोष्टी विसरलेल्या आहे. खरं मग ती फार कविता दीर्घ आहे, त्याला वेळ लागेल.
हे त्यावेळी आपल्याकडे नाही आहे. मानवी वर्तनाच्या कविता आहेत, मानवी शोषणाच्या कविता आहेत, बुद्धिजीवीच्या नाकर्तेपणाच्या कविता आहेत, मानवी हतबलतेच्या कविता आहेत, मानवाच्या शोषणाचा इतिहास सांगणाऱ्या कविता आहेत, शोषणाच्या कारणांचा शोध घेणाऱ्या कविता आहेत, जागते रहो सांगणाऱ्या पण चेतावणीखोर नसणाऱ्या, निर्बसताना न करणाऱ्या कविता आहेत. आपल्याकडे निर्बसताना करणाऱ्या कविता आहेत बघा, चेतवणाऱ्या कविता आहेत. हे तसं येत नाही. जागते रहो पण कुणाला नावं ठेवायची नाही. युद्धखोर गटावर भाष्य करणारी कविता आहे, सगळ्या गटांवर. मग हा माझा तो तसं नाही, सगळ्यांवर. ह्याला सगळे दोषी आहेत. ते काय म्हणतायत, ह्याला सगळे दोषी आहोत, तुम्ही आम्ही सगळे दोषी. तुम्ही माणूस आहोत ना, कुणी वाईट म्हणून जन्माला येत नाही. हा समाज त्याला वाईट घडतो, हा समाज त्याच्या डोक्यामध्ये टाकतो, हा आपला हा तुपला. आणि त्याला विशिष्ट समज आल्यावर तो त्यात काय बदल करू शकतो. काही माणसांना तो बदल करता येत नाही, पण काही माणसं बदल करतात. महात्मा गांधींनी बदल केले स्वतःमध्ये, त्याने बदलून घेतलं. अशी माणसं होत ना. सर्वांना अंतर्मुख करणारी कविता, सर्वांना शब्द आहे, सर्वांना. ही कविता कुणीही वाचू द्या, कोणत्याही गटाच्या कोणत्याही माणसा, त्याला ही कविता आपली वाटेल. हे फार कमी कवींच्या बाबत घडतं. माझ्यापुढे माझ्या वाचनामध्ये कवी लोकनाथ यशवंत आहेत बघा, ते अशा प्रकारची कविता करतात. कोणत्याही गटातल्या कोणत्याही बुद्धिजीवीला माणसाला त्यांची कविता आवडेल अशा कविता. इतर असतील, माझ्या वाचनात नसतील, पण इतर कवी असतील. गटातटात प्रवाहात न पडणारी कविता, कोणत्याही गटाचं लेबल लावता येणार नाही अशी कविता आहे. म्हणजे कवी म्हणून स्वतःचं अस्तित्व वेगळं असू शकतं. हो, आणि ते सण दाखवून दिले. नवीन शोषणाच्या पद्धतीचा उलगडा करणारी कविता आहे. नवीन शोषण पद्धत जुनीच आहे, पण आजच्या समकाळामध्ये तीच कशी काम करते आहे. शब्द बदललेत फक्त, त्यांनी मुखोटे बदललेले आहेत, तीच यंत्रणा चालू आहे. याचं काय करतायत सर, उलगडा करतायत. ही फार मोठी गोष्ट. त्यांची भाषाशैली ही फार वेगळी आहे, पारंपरिक कवितेसारखी नाही. आपल्याकडे सुरुवातीच्या ज्या कविता असतात, प्रेम कविता वगैरे, सामाजिक कविता, ते वेगळ्या ढंगाचे असतात. रलट लावणारे, यमक जुळवणारे, हे की नाही. किंवा आता एक नवीन ट्रेन आलाय, कविता गाऊन दाखवायची. त्याचं मी समर्थन करतो, कारण का सामान्य वाचकाला किंवा श्रोत्याला गाऊन दाखवल्यावर कविता कळते, असे म्हणून दाखवलं कळत नाही. प्रशांत बोरेंची कविता मला आवडतात, त्यांना काही लोकांचा विरोध आहे, पण सरांची शैली वेगळी आहे. ती संवादी शैली आहे, संवादी शैली आहे, कथनात्मक शैली त्यांच्या. म्हणजे ते सरांनी रचनेमध्ये फार प्रयोग केलेत, एक सलगता नाही आहे. प्रत्येक कविता वेगळी रचनेच्या अंगाने आहे. संवादी शैली आहे, कथनात्मक शैली आहे, स्पष्टीकरणात्मक विवेचनात्मक शैली आहे, मार्मिकता आहे, उपहासात्मकता, तटस्थता हा स्थायी भाव आहे. स्थायी भाव तो सगळ्यात दिसतो. उपहासात्मक थोडं येतं आणि तटस्थ. सर असे पटकीने आपल्याला त्या कवितेत दिसत नाहीत, दिसत नाहीत. ते पसरत झालेले त्यांच्या भूमिकांमध्ये, तटस्थपणेमध्ये ते दिसत आहेत. उपहासात्मक म्हणजे आईच्या दृष्टीने मुलाला मारणे. आई कशी मारते, हे की नाही, मारावं म्हणून नाही, आपलं असं त्या दृष्टिकोनातून सर लिहितात. सोगतात्मक शैली आहे, सोगत. ती मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, कारण त्या वेळ लागेल. हो, म्हणजे सोगत सुद्धा फार वेगळं आहे. हे जे लोक आहेत जे काय बांधतायत, पुतळे बांधतायत, तेच म्हणतात की आम्ही तुमचे पुतळे बांधतो आहोत, असं करत आहोत, तसं करत आहोत. सोबत येते वेगळ्या अंगाने. जाहिरातीची शैली आहे, तुम्ही सांगितलं मी की सामील व्हा वगैरे. अभंगाची शैली येते आहे, कुंपण नावाची त्यांची कविता आहे. अखंडाची पुल्यांचा तशी शैली आहे. त्यांच्या काही दीर्घ कविता आहेत, युगायुगापासून असेल, बाबुरावांचा संवाद असेल. त्यांच्यामध्ये काही अहिल्या, कुरुक्षेत्रावरील हत्तीची घंटा, अशी काही मिथकं त्यांच्या कवितामध्ये येत आहेत. प्रतिमा प्रतिके यांचा सुंदर उपयोग सरांनी केला आहे. कोणत्याही गटाचं, पक्षाचं, शोषक वर्गाचं, शोषित वर्गाचं नाव न घेता प्रतिकात्मक अंगण त्यांनी शब्द वापरले. ह्या शब्दामुळे न तर ती कविता एका बंदिस्तात झाली असते. ज्याला आपल्याला सुधारायचं आहे ना, त्याने ती कविता आपली वाचली पाहिजे. ज्यात बदल घडवायचा आहे त्याने ती कविता वाचली पाहिजे. पण जेव्हा आपण त्याला नावे ठेवू, त्याला दोष देऊ,
तो ती कविता वाचणार नाही, आणि वाचली तरी तो त्यात बदल करून घेणार नाही, उलट तो तुमचा जास्त शत्रू होईल. हो, हे तिथं भाषेचा सुंदर उपयोग सरांनी केलेला आहे. एक प्रकारचा कवी निर्विकारपणे आपल्याला सर्व ठिकाणी दिसून येतो. तुम्ही सर असे दिसत नाही कवी की ही कविता मध्ये सर असे दिसत आहेत, तसं ते दिसत नाही. तर ते निर्विकारपणे पसरत गेलेले काय आहेत त्यांचे कवी आहेत. एखाद्या घटनेकडे माणूस म्हणून कसे पाहावे, आपण कसं पाहिलं पाहिजे घटनेकडे, तर त्याचं उत्तम उदाहरण ते देत आहेत. हो, आजच्या ते एक त्यांची कविता मला फार वेगळ्या अंगाने वाटली की बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर तुम्ही होऊन गेला आणि काय लोकांना व्याख्यानाचे विषय देऊन गेला. मग काय माणसं बघा ह्या पुरोगामी विचारवंतांना फार बोलतात, वर्तनात मात्र कुठंच नाही. उपासात्मक त्यांनी फार छान कविता वापरली. म्हणजे माणसानं एखाद्या घटनेत कसं पाहावं होतं. काय आपण एका दृष्टिकोनातून पाहतो, तुम्ही काय मी काय. म्हणजे आपला माणूस चुकला ना ग बसा, आणि त्यांची जराही कुठं चूक झाली की आम्ही तेवढं मोठं करतो. आमची न्यायिक वृत्ती कुठं जाते, आणि त्या आमच्या गटातल्या माणसाला वाटतं की हा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट गटात असाल आणि तुम्ही दुसऱ्या माणसाची जर चूक चांगलेपणा जर सांगितलं की हा चांगला वागलाय, की तुमच्या जवळची माणसं, तुमच्या गटातली माणसं तुमच्या संशयाने बघतात, अरे तू तिकडला हे काढला. अरे आपण माणूस आहोत, चुकला चूक म्हटलं पाहिजे, बरोबरला बरोबर म्हटलं पाहिजे. ही ताकद देण्याचे काम, हा संस्कार करण्याचे काम ही कविता करते. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट. तुम्ही बुद्धिजीवी असलं पाहिजे ना, तुमचं मेंदू लिंपून घ्या. तुम्ही तटस्थ असला पाहिजे, आणि तुम्ही शब्द वापरताना कुणाच्याही भावना दुखवणार नाहीत. हो, तुम्ही कोणत्या गटाचे आहात हे हे त्यातून निर्देशित होणार नाही, किंवा कोणत्या गटातून भूमिकेतून पाहू नका. काय मग तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात, विशिष्ट पक्षाचे आहात, मग तुम्हाला ही गोष्ट चांगली वाटते आणि त्यांची गोष्ट वाईट वाटते, असं होता कामा नये. कारण का आपण माणूस आहोत. हे संस्कार ही कविता करते. म्हणून मी तर मग सांगेन की तुम्ही हे सरांचं जे काव्यसंग्रह आहे तो प्रत्येकाने वाचावं. कवी म्हणून माणूस फार वेगळ्या अंगाने, काय म्हणतात बऱ्याच वेळा ह्या भावना आपल्याला बोलता येत नाही, सर दाखवता येत नाही, पण कवितेमधून फार सुंदरपणे मांडता येतं. हे सरांनी म्हणजे खरं म्हणजे वैचारिक कविता आहेत. पण वैचारिक जर त्यांना लिहायचं असतं तर त्याला सगळे नावं घ्यावं लागली असती, त्या पक्षाचं, धर्माचं, व्यक्तींचं. जो हेतू आहे न दुखवता दुरुस्त करणे, का तुमचा उद्देश काय आहे, त्याला दुखवणं आहे का ती समस्या मिटवणं आहे. नीट विचार करा. आपण त्या माणसाला दुखवणे हाच आपला हेतू असतो, त्याला बघतोच, त्याची चूक दुरुस्त करायची नाही. जरा मोठे होऊन पहा, जरा उंचीवरून पहा, जरा माणूस होऊन पहा, ही सांगणारी कविता आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरं का, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या समस्या सोडायच्या असतील तर याच्यासारखे पर्याय नाही. म्हणून कविता हा वाङ्मय प्रकार आजही तेवढ्याच ताकदीचा आहे. इथल्या समस्या सोडवण्यासाठी कथेपेक्षा, कादंबरीपेक्षा, वैचारिक लेखापेक्षा कविता चिमटे घेत उपासात्मक आपण त्यांच्या चुका दाखवू शकतो. त्यांना राग न येता, त्यांचं मन न दुखता, हे फक्त कवितेत शक्य आहे. सरांनी या पुन्हा कवितेचं महत्त्व आपल्याला दाखवून दिले. इथं सरांचं मोठेपण आहे. म्हणून सर म्हणत असे उपासाने की दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू. मी तुम्हाला सांगेल, हा लिपलेला मेंदू, हा झाकलेला मेंदू कृपया आता उघडा. हो, सम्यक दृष्टीने पहा. आता हा मेंदू उघडा, आता हा मेंदू उघडा. ह्याच ह्यांच्या कवितेचा परिणाम आहे. हो, मीही एका गटातून, एका परिप्रेक्षेतून समाजाकडे पाहत होतो. तेव्हा मला हा तोपला वाटत होता. कळत नकळत मला संस्कार करून गेला. अरे माझ्याही मेंदूवर झापडं होते की, माझ्याही मेंदूवर लेप होताच की, अरे माझ्याही मेंदूवर एक विशिष्ट कलर होता की. तसं होतं कामा नाही. आम्ही समस्या वाढवत जाऊ. म्हणून दरोबस्त लिंपून घ्यावा मेंदू, म्हणजेच संस्कृतीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, वर्गाच्या नावाखाली, संस्काराच्या नावाखाली आम्ही जो लिंपून घेतला आहे मेंदू, आमच्या घरच्यांनी लिंपला आहे आमचा मेंदू, तो आम्ही लिंपलेला काढू.
अशी आपण मनाची खूणगाठ बांधली पाहिजे आणि या समजून घेतल्या पाहिजे. सर कोणत्या म्हणजे सरांचे पुस्तक होतं उद्याच्या सुंदर दिवसासाठी. उद्याच्या सुंदर दिवसासाठी आपल्याला हा मेंदू पुन्हा ताजा तवाना करावा लागेल, तो माणसाचा करावा लागेल. एक सूत्र लक्षात घ्यायचं काय, की माणसाचं माणूसपण कमी झालं, समाज आणि संस्कृती धोक्यात येऊ शकते, आपलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. यासाठी उद्याच्या सुंदर दिवसासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा हृदय मानव त्यांचे सगळे टीम यांना मी माझ्यातर्फे आभार त्यांचे मानतो. या ठिकाणी थांबतो. फार वेळ झालेला आहे. तरी आमचे अनेक मित्र इथे दिसत आहेत मला. सावंत सर आहेत, वैभव आहे, पेटणकर मॅडम आहेत, अबनावे सर आहेत. ह्या सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. थांबतो. नमस्कार. गुड नाईट.